जय जय रघुवीर समर्थ. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सज्जनो, आपल्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग वंदन करून पंढरपूर नामजप शिबिराच्या विषयी काही आध्यात्मिक पातळीवरती तुम्हाला माहिती देण्याच्या इच्छेने हा संवाद करत आहे. जवळजवळ 2000पेक्षा अधिक मंडळींचं नाव या जप शिबिरासाठी नोंदवलं गेलंय. आपला उद्देश काय आहे, आपला ध्येय काय आहे? श्रीराम जय राम जय जय राम या 13 अक्षरी मंत्राचं पंढरपूर क्षेत्री या विठ्ठलाच्या चरणी 13 कोटी इतक्या संख्येने समर्पण करणं, या उद्देशाने आपण हे नामजप शिबिर करत आहोत. आता इथं काही मंडळींचे आम्हाला प्रश्न असे येतात की दादा, आमचा जप वेगळा आहे, आम्ही दुसऱ्या गुरूंचे दीक्षित आहोत, आमचा स्वामी समर्थांचा जप आहे, आमचा दत्तात्रयाचा जप आहे, आमचा रामकृष्ण हरी जप आहे. सगळे जप हे सारखेच आहेत सज्जनो, एक लक्षात घ्या. कुठला जप हा जास्त श्रेष्ठ आहे, कुठला जप कनिष्ठ आहे, हा त्याच्यामध्ये भाव नाही. पण जसं आपण एखाद्याच्या लग्नाला गेलो तर त्या लग्नामध्ये जे नववधू आहेत, नववर आहेत, त्यांचं कौतुक होणं महत्त्वाचं आहे. त्या भूमिकेमध्ये इथं आपण राम नाम जपाचं अनुष्ठान करतोय, त्यामुळं त्याची स्फुरण, त्याचं असलेलं निरंतर आवर्तन होणं गरजेचं आहे. मग लोक मला म्हणतात की मग आम्ही येऊ नये का जे इतर जप करतायत? मी त्यांना अशी विनंती करीन की आपण तिथं या, पण तिथं आपल्या जपाची नोंद करू नका. तुम्ही काउंटरवर सांगा की मी तिथं वेगळा जप करायला आलेली आहे आणि तुम्ही तुमचा जप वेगळा करत राहा. त्या आध्यात्मिक वातावरणामध्ये तुम्हाला देखील ते स्फुरण येईल, तुम्ही देखील साधना करू शकाल. फक्त कृपा करून रामनामाच्या मंत्रामध्ये तुमची टोटल जोडू नका, जेणेकरून 13 कोटी रामनाम झाला आहे की नाही याची आम्हाला पूर्णपणे खात्री करता येईल. याने तुमचंही अंतःकरण दुखवणार नाही, तुम्हाला देखील आध्यात्मिक अनुभव येईल आणि व्यवस्था देखील आपली नीट चालू राहील. आता महत्त्वाचा प्रश्न, जे मला तुम्हाला 2-3 गोष्टी सांगाव्याशा वाटतात. आपलं हे जप शिबिर 5 दिवसाचं आहे. 5 दिवसामध्ये आपल्याला 13 कोटी जप पूर्ण करायचा आहे. म्हणजे साधारणतः दिवसाला आपल्याला 3.25 कोटी जप एवढा पूर्ण करायचा आहे. हा 3.25 कोटी जप पूर्ण करण्यासाठी आपण 5 सत्र दररोज ठेवलेली आहेत. म्हणजे एका सत्रामध्ये साधारणतः 50-55 लाख एवढा जप होणं अपेक्षित आहे. एका माणसाकडून 2 तासामध्ये साधारणतः 7,000 एवढा जर जप आपण जर धरला तर 50-55 लाख पूर्ण करण्यासाठी आपल्याला साधारणतः 1000भर लोक सतत जप करत राहणं 2 तास हे गरजेचं आहे. म्हणजे 5 सत्र जप करण्यासाठी 2 तास बसण्याची आपल्याला सवय असली पाहिजे. मी हे माझ्यासाठी सांगतोय बरं का, तुम्ही तर निश्चित 2 तास बसून जप करत असाल, परंतु जे माझ्यासारखी मंडळी आहेत त्यांच्यासाठी का आपण हे आत्तापासून सांगत आहोत? कारण आपल्याकडे 3 महिन्याचा कालावधी आहे. 3 महिन्यामध्ये दररोज आपण आपल्या घरी ठाईचं बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा, अशा पद्धतीने आपली बैठक, आपलं आसन 2 तास सिद्ध करण्याची आपण जरा थोडीशी अभ्यासाची तयारी सुरू करा. 2 तास आपल्याला खुर्चीवर बसावं लागत असेल तर खुर्चीवर बसून करा. ज्यांना मांडी घालून बसता येत आहे त्यांनी मांडी घालून बसा. आसन व्यवस्था किंवा आसन सिद्धी हा त्याच्या मागचा उद्देश नसून 2 तास नामस्मरणाला बसता येणं हे त्याच्या मागं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, हे नामजप शिबिर आपण मौनामध्ये करणार आहोत. आपण म्हणाल मग आता काय घरामध्ये देखील मौन पाळायचं का, त्याचा अभ्यास करायचा का? बघा, मौनाचा अभ्यास करायचा म्हणजे तुम्ही कामापुरतं बोलायला लागा घरामध्ये. फार जास्त उगीच अघळपघळ गप्पा मारत आपला वेळ घालवण्यापेक्षा कामापुरतं बोलून मी नाम जपाची तयारी करत आहे असं सांगून कदाचित आठवड्यातला 1 दिवस पूर्ण मौन पाळायची आपण अभ्यास करायला सुरुवात करावा. कारण वाणीचं मौन हे एक फार मोठं सामर्थ्य आहे, शक्ती आहे. नाम जपाची शक्ती आपल्याला जर सांभाळायची असेल तर हे मौन
त्याचा अभ्यास करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळं पहिली गोष्ट, रामनामाचं आपल्याला तिथं अनुष्ठान करायचंय, त्रयोदक्षिणी मंत्राचं अनुष्ठान करायचंय. आपण गोंदवलेकर महाराजांचे, समर्थांचे अनुग्रहित असाल किंवा ज्या सद्गुरूंनी तुम्हाला त्रयोदक्षिणी मंत्र दिला असाल त्यांचे अनुग्रहित असाल, अशा सगळ्यांचं स्वागत आहे. दुसरी गोष्ट, 2 तासाची 5 आपल्याला सत्र करायची आहेत. त्यामुळे निदान 2 तास आपल्याला सलग बसता येतं की नाही याचा अभ्यास करायचा आहे. तिसरी गोष्ट, कामाव्यतिरिक्त आपल्याला तिथं बोलायचं नाहीये. त्यामुळं आपण जास्तीत जास्त मौन पाळण्याचा प्रयत्न करावा. चौथी गोष्ट, पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे, अनेक मंदिरं आहेत, प्रत्येकाला विठ्ठलाचं दर्शन घ्यावंसं वाटेल. मग दररोज सकाळी उठून नाम जपाचा वेळ काढून त्या लाईनीमध्ये 4-4, 5-5 तास उभं राहण्यासाठी ही व्यवस्था केली आहे का? निश्चित नाही. बघा, याला लक्षावधी रुपये खर्च आमच्या संस्थेला करावा लागतोय. एवढी काही संस्था आमची श्रीमंत नाहीये, पण आमची अशी इच्छा आहे की आपण सगळ्यांनी मिळून जप करावा. तर त्या वेळेचा, त्या पैशाचा, त्या कष्टाचा सदुपयोग आपण करावा. उगीच सतत उठून मंदिरामध्ये दर्शनाला जायचं नाही. मी तर म्हणतो विठ्ठल देखील मंदिरातून नाम जप शिबिराला येऊन बसला असेल, कारण प्रत्यक्ष भगवंताने सांगितलंय ना की जिथं माझे भक्त नाम संकीर्तन करतात तिथं मी तिष्ठत उभा राहतो. त्यामुळे विठ्ठल देखील तिथंच असेल. एखाद्या वेळेला जाऊन त्याचं दर्शन घेऊन या, पण सतत तो हव्यास ठेवू नका. चौथी आणि महत्वाची गोष्ट, 2-2.5 हजार लोक असल्यामुळं जेवणाची सुट्टी जर एकदम केली तर व्यवस्थेवरती फार ताण पडू शकेल. म्हणून मग आपण काय करणार आहोत, 500-500 लोकांना जेवणाच्यासाठी आपण सोडणार. त्यांनी जेवण करून यायचं, बसायचं, मग पुढचे लोक जातील. असं अर्धा तासाचा जेवणाचा स्लॉट असेल. ज्यांना डायबिटीस असेल किंवा वेळच्या वेळेला जेवण खाण केलं पाहिजे अशा लोकांनी आम्हाला आधीच नोंदणी करून सांगावी की जेणेकरून त्यांना पहिल्या लॉटमध्ये जेवायला आपण सोडू. पण आपण बसण्याची व्यवस्था अशी सेक्टर वाईज करणार आहोत आणि मग एकेका सेक्टरला आपण जेवायला आधी सोडणार आहोत. तर त्याप्रमाणे आपण जेवणाची आणि जेवण करत असताना देखील अत्यंत शांततेने जायचं, कारण की इतरांचा जप त्यावेळेला चालू राहणार आहे. अन्यथा काय होईल, जेवणाच्या सुट्टीमध्ये जर 4 तास गेले की मग झोपण, आणि मग झोप झाली की गेला जप आपला वाहून. तसं न होण्यासाठी आपल्याला या नामस्मरण शिबिरामध्ये शिस्त हा भाग फार महत्त्वाचा आहे, अनुशासन हा भाग फार महत्त्वाचा आहे. आणि हे केवळ जेवणापुरतंच मर्यादित नाहीये. तुमच्या नाश्त्याची वेळ असो, चहाची वेळ असो, सगळ्यांनी जास्तीत जास्त अनुशासन, कुठेही गोंधळ गडबड न करता, कुठेही रेटारेटी न करता शांतपणे जायचंय. मनातल्या मनात नामस्मरण चालू ठेवायचंय. जास्तीत जास्त मौन पाळायचंय. बघा, एक हा वेगळा प्रयोग आपण करतोय. त्या प्रयोगाला आपण देखील सहाय्यभूत व्हा. पण ते सहाय्यभूत केव्हा व्हाल, जेव्हा तुम्ही त्याचा अभ्यास करत असाल. तर आपल्याकडे 90 दिवस आहेत, भरपूर वेळ आहे अभ्यासाला, होय की नाही? त्यामुळे आपण त्याचा शांतपणे अभ्यास करू. जपाची बैठक, जप आपण किती करतो 2 तासामध्ये, त्याची संख्या, या सगळ्या गोष्टी आपण करू. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि शेवटचं, आम्ही जे हे जप नोंदणीसाठी ॲप तयार करतोय ना, किंवा जी लिंक तयार करतोय ती आम्ही तुम्हाला पुढल्या काही आठवड्यांमध्ये शेअर करू. आणि मग तुम्ही त्याची नोंदणी करण्याची सवय स्वतःला लावून घ्या. म्हणजे कसं होईल, ते तुम्हाला एकदा ती नोंदणी, ते ॲप तुमच्या हाताखालून सारखं गेलं की तुम्हाला शिबिराच्या वेळेला त्रास होणार नाही. मग काही लोक म्हणतील, अहो दादा आमच्याकडे स्मार्टफोन नाही किंवा आम्हाला कळत नाही कसा वापरायचा. काळजी करू नका. तुम्ही तुमच्या जपाची नोंद तुमच्या वहीमध्ये किंवा एखाद्या कागदावर लिहा. तो कागद घेऊन काउंटरवर या, तुमचा आय कार्ड दाखवा, त्याच्यावर रजिस्ट्रेशन नंबर असेल, तिथं बसलेला कार्यकर्ता तुमच्या जपाची नोंद तुमच्या रजिस्ट्रेशन नंबरनुसार कम्प्युटरमध्ये करेल. तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तुम्हाला लक्ष द्यायचं आहे तर फक्त एकाच गोष्टीकडे लक्ष द्या की रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. तो आपण आपल्या गुरूंनी दिलेला श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र कशा पद्धतीने निरंतर जतन करू, त्याचा जप करू, याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. आणि आपण सगळे मिळून 13 कोटी एवढा नाम जप विठ्ठलचरणी अर्पण करूयात. असेच मी तुम्हाला मधून या नाम जप शिबिराच्या निमित्ताने काही इन्स्ट्रक्शन देत राहीन. सगळ्यांनी शांतपूर्वक ऐका. मला वाटतं बहुतांश तुमच्या शंका आम्ही त्यामध्ये निवारण करू. पण तरी देखील याच्या व्यतिरिक्त काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला जरूर ग्रुपवर विचारत राहा. जय जय रघुवीर समर्थ.